नमस्कार. बिग बॉस म्हटलं की सगळ्यांचे कान उंचावतात आणि लक्ष तिकडे वेधलं जातं. सीझन आता 6वा येतोय आणि रितेश देशमुख हाच होस्ट असणार आहे हे मात्र फिक्स झालंय. पण या बिग बॉसच्या पर्वामध्ये कंटेस्टंट कोण असणार याची चर्चा आता चालू झालेली आहे. आतापर्यंत झालेल्या बिग बॉसचं निरीक्षण केलं तर बिग बॉस मध्ये कंटेस्टंट कशा पद्धतीने निवडले जातात याचं थोडंसं विश्लेषण करूया. एक आध्यात्मिक चेहरा, एक मॉडेल फॅशनेबल, एक ऍक्टर सिनियर किंवा एक सोशल मीडियामधील स्टार, अशा पद्धतीनं या बिग बॉसची मांडणी असते. आणि सध्या चर्चेत असलेले चेहरे आहेत ते या बिग बॉस मध्ये असू शकतात. तर सध्या चर्चेत असलेलं एक नाव आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक म्हणजेच नागेश मडके. जलपरी हॉटेलवाला तर काय मागं नाही आहे, ते सुद्धा या बिग बॉस मध्ये दिसू शकतात. आणि हॉटेल 7777 अशा या हॉटेलवाल्यांची चर्चा मात्र जोरात चालू आहे. तर सोशल मीडियामधला फेमस चेहरा म्हटलं तर डॅनी पंडित सध्या सोशल मीडियामध्ये गाजतो आहे, तो सुद्धा यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर दरवेळी बिग बॉस म्हटलं की एक मात्र नाव नेहमीच सगळ्यांसमोर येतं, ते म्हणजे गौतमी पाटील. ही सुद्धा नेहमी चर्चेमध्ये असते वेगवेगळ्या कारणांमुळे आणि तिच्या आदांमुळे प्रत्येक जण त्याच्यावर फिदा असतो. तर ती सुद्धा बिग बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक सिनियर ऍक्टर आपण म्हटलं ते असू शकतात सचिन पिळगावकर. सध्या त्यांच्या किस्स्यांमुळे, त्यांच्या आठवणींमुळे ते नेहमीच चर्चेमध्ये असतात आणि त्यांना महागुरु अशी पदवी तर मिळालेलीच आहे. तर सचिन पिळगावकर यांना तुम्हाला बिग बॉस मध्ये बघायला आवडेल का हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर नॅशनल क्रश म्हणून सगळ्यांसमोर आलेली गिरिजा ओक, निळ्या साडीतली छान सुंदर सोजवळ दिसणारी गिरिजा खूपच प्रसिद्ध होत आहे आणि ती सुद्धा बिग बॉस मध्ये असण्याची आता चर्चा चालू झालेली आहे. त्याचबरोबर ईशा केसकर हिने सुद्धा नुकतीच मालिका सोडलेली आहे, त्यामुळे ती सुद्धा बिग बॉस मध्ये जाते की काय अशी शंका आहे. त्याचबरोबर आणखीन एक सोशल मीडियामधलं नाव म्हणजे अनुश्री माने. तिनं मागच्याच वेळी झी मराठीवर एक रियालिटी शो केला होता आणि आता बिग बॉस मध्ये पण जाण्याची चर्चा तिची होत आहे. तर हे सगळे कंटेस्टंट होते जे बिग बॉस मध्ये जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणता कंटेस्टंट बघायचा आहे किंवा शक्यता वाटते हा कंटेस्टंट बिग बॉस मध्ये असू शकतो हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.